नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर जस्ट सकाळी 9 तर माझी आंघोळ झाली तर माझा भाऊ आला आहे देवीदासचा, तर तो आलेला आहे रात्री। मग आज मी स्कूलला बघेल, नंतर माझं काम आहे ते नंतर करेल। तर आता नाश्ता वगैरे करायचा आहे। मी माझी आंघोळ झाली, देवपूजा झाली, तो आंघोळीला गेले, बाकीचे बाहेर गेले दूध वगैरे आणायला। उमेश आणि आद्विक तर दाखवते देवपूजा पण झाली माझी। तर आता मी इथं नाश्ता बनवायला घेते। सर्वांच्या आंघोळी होत आल्या आहे, उमेशची आणि आद्विकची बाकी राहिली, तर मी इथं नाश्ता बनवून घेते। म्हटलं चला पटापट नाश्ता पण करून घेऊ, पोहे बनवते। तर तो जायचं म्हणतो, मी त्याला सांगते थांबून जा, पण तो म्हणतो की नाही जातो आता, घरचे पण फोन येत आहे गावाकडनं, तर जातो आहे। म्हटलं मग ठीक आहे, मग पटापट म्हटलं चला बाकीचं नाश्ता वगैरे बनवून नाही तर मस्त आज छान बाहेर जायचं पण प्लॅन होता दगडूशेठला। इथं मागं डोंगरामध्ये ते मंदिर आहे ना, तिथे असं म्हटलं दादाला ते घेऊन जाऊ मस्त थोडंसं आज मी, म्हणून मग शाळेत जायचं प्लॅन पण कॅन्सल केला। तर म्हटलं काहीतरी बघू का आणि थांबून जाणार, पण मग आता तरी आज मी शक्यतो थांबणार आहे, कारण की 2 दिवस कंटिन्यू काम करून ना मला खूप त्रास झाला आहे, तर मी कॅन्सल करणार। मग आता इथे चहा पण ठेवून घेते एक साईडला, चहा आणि पोहे मस्त छान आम्ही एन्जॉय करू। आणि असं आहे तर चालेल त्यांची बडबड आद्विकची, तर देवीदासची मस्त छान। कधी कोणी आलं ना गावाकडनं तर खूप भारी वाटतं। त्या सिटीमध्ये कसं असतं, आपणच राहतो घरी, कोणी दिसत नाही काही नाही, मग कोणी गावाकडनं जर आलेच ना तर खूप छान वाटतं, मस्त वाटतं घरामध्ये वातावरण। तर असं आहे, मग मस्त मी छान इथं सर्वांसाठी नाश्ता बनवते पटापट। म्हटलं चला आता आवरून घेऊ। आणि आज आम्हाला सोसायटी पण क्लीन करायची, कारण की उद्या अक्षय तृतीया आहे, तर छान मस्त सोसायटी क्लीन करून घेऊ म्हटलं। कारण की बघा आपण जेवढं स्वच्छता ठेवू तिथे लक्ष्मी नांदते असं म्हणतात, प्रसन्न वाटतं असं त्या ठिकाणी लक्ष्मी नांदते असं म्हणतात। तर मला आवडते ह्या गोष्टी सर्व क्लिनिंग ठेवणं व्यवस्थित। तर लहानपणापासूनच माझ्या मम्मी पप्पाकडनंच माझ्यात हे गुण आले असणार। माझे मम्मी पप्पा पण खूप घर टापटीप क्लिनिंग ठेवणं स्वतः, म्हणजे ह्या गोष्टी त्यांना फार अजूनसुद्धा त्यांच्या अशा असतात, त्यांना अजिबात घाण चालत नाही। तर ते असं आपल्या बघून ते आपल्यामध्ये पण गुण येतात असं असतं। तसंच माझ्या मम्मी पप्पांचे गुण आले असणार आणि मला पण असं आवडत नाही। तर छान मस्त मी ते चहा पण मस्त कडक चहा बनवते मस्त। तर माझे पोहे झाले, आता 5 मिनटं मी वाफ होऊ देणार आणि मस्त मग पोहे सर्वांना सर्व करणार। तर इथं किचन पण झाले, मग आता सर्व पुसून वगैरे घेते, माझी सवय आहे। काही थोडं झालं आहे का आवरून लगेच मग मी किचन क्लिनिंग करून घेत असते, गॅस पुसून घेत असते। आणि किचन ओट्यावर पण काही जे पडलं ना ते पण सुद्धा असं पुसून वगैरे स्वच्छ करून घेत असते वेळच्या वेळी, म्हणजे जास्तीचा पसारा होत नाही। तर छान सर्व क्लिनिंग वगैरे माझी चालू असते नेहमीच। तर उद्या अक्षय तृतीया, तर लवकर सर्व तयारी बाकीची मी तयारी करूनच ठेवली। तर असं आहे, तर छान मस्त आता गप्पा गोष्टी करू, नाश्ता वगैरे करू आम्ही। आणि जसं आज दिवसभरात काय काय करेल ना मी ते तुमच्यासोबत शेअर करेल। आणि दिशू तर गावाला गेलेली धुळ्याला, मस्त ती सुट्ट्या एन्जॉय करते, पण मला अजून इथंच माझ्या निम्म्या सुट्ट्या ते इथं जाते, कारण की इलेक्शन ड्युटी 13ला असल्यामुळे मग बाकीच्या सुट्ट्या कामामध्येच जात आहे। इलेक्शन वोटिंग स्लिप वाटप करणं या गोष्टी असतात, तर त्या चालू आहे। इथं छान मस्त गप्पा गोष्टी चालल्या आहे, उमेशचं काम चाललं आहे इकडं आणि आद्विकची चालली मस्ती। देवीदासोबत मस्त छान गप्पा गोष्टी करतो, त्याला फार मस्त वाटतं कोणी आला की आणि असा पण तो खूप बडबड आहे, त्यांच्याशी बडबड वगैरे चालू असते छान। तर चला मग आता पटकन आवडते बाकीचं आणि नंतर बोलते तुमच्याशी। येईल ना आता, तू आहे ना आता, आपण मी
देवीला राहिलंच का तिचं दरवेळेस हा आधी आला होता आता कधी चालला नाशिकला थांबला नाही लय काय काम मी सुट्टी घेते ना आज फक्त वॉच का वॉच बोलला तो जा व्यवस्थित हा फोन कर मला हां फोन कर मग हां बाय बाय कर अद्विक तुम्ही पाहिला आताच माझा भाऊ देवदास आता गेला नाशिकला तर चहा नाश्ता वगैरेच केला होता तर आता मी ना कपड्यांना मशीन लावते झाडांना पाणी घालते आवरते आणि नंतर मग थोडीशी कामं आहे ते करणार आहे चला मग तर इथं मी झाडांना पण पाणी घालते मागे गावाला 2-3 दिवस गेले लग्नाला बहिणीच्या तर झाडं खूप सुकून गेली तसे पण गुलाबाचे झाडं खूपच ड्राय झाले तर आता ते गुलाबाचे झाडं काय माहिती परत त्याला पानं फुटता की नाही आता दोन्ही पण गुलाबाचे झाडं पूर्ण सुकले बाकीचं झाडं ठीक आहे झाले व्यवस्थित थोडेसे हे झाले होते सुकले पण आता ते व्यवस्थित झाले पाणी रोज घालून पण गुलाबाचे झाडं सुकून गेलेत तर आता त्याला पानं फुटतात की नाही बघू तुम्हाला दाखवत असते झाडं फार आवडतं आणि मला झाडांना खराब झाली किंवा दिसणं मला खूप वाईट वाटतं तर मी इथे मस्त झाडांना पाणी घालून घेतल्यानंतर मग आता कपडे म्हटलं मशीन लावून देऊयात तर मशीनला कपडे लावून देते मग त्याच्यानंतर बाकीची कामं काय आहे ती करेल आद्विकला पण खाऊ घालायचं आहे त्याला खाऊ घालायचं त्याला झोपवायचं आणि थोडंफार आता घरूनच आज काम करणार आहे ना तर ते करायचं आहे आज तर फोनवर फोन येत होते मला स्लिपांसाठी कारण की मी कॉल केलेले होते स्लिपा घेऊन जा स्कूलमध्ये बोलवत असते तर आज फोनवर फोनच चालू होते मग पण मी काही जास्त रिसीव केले नाही खरंच खूप थकले 2 दिवस तर म्हटलं आता सॅटर्डेच्या दिवशी वाटेन मी तरी तर मग चालली मग माझी ही कामं असं एवढी कामं करायची सर्व घरात क्लिनिंग करायची एकटीच तर खूप त्रास होतो कधी कधी मला ना सध्या कंबर आणि मान खूप दुखायला लागलेली कारण कंटिन्यू ना मी डायरेक्ट सकाळी 6:30 ते 7 वाजेपर्यंत माझं वर्क चालू आहे ते कामं करून ही कामं करणं खूप त्रास होतो पण काही सांगू शकत नाही करावी तर लागणार आहे आता खूप कारण की ह्या कालावधीमध्ये सर्व जे BLO आहे जे मतदान संघामध्ये आहेत ना त्यांना खूप कामं पडलेली आहे पण नशीब लागते ह्या गोष्टीसाठी पण आणि म्हणून मग मला काही मी एवढं असं वाईट वाटत नाही किंवा काही नाही नशीब लागते ह्या गोष्टीसाठी पण मिळणं की आपल्याला ही कामं आपल्या हातात आलेली आहे एक आपण त्या लेवलचं ऑफिसर म्हणून आपल्याला ते काम मिळालेलं आहे तर ह्या गोष्टी पण खूप भाग्याच्या असतात तर त्या माझ्या भाग्यात आहे की आपण आपल्या देशासाठी काहीतरी करू आणि मला फार याचा अभिमान आहे की मला हे काम मिळालं त्याच्यामुळे काही नाही त्रास जरा ते झालं थोडे दिवस पण ठीक आहे मस्त छान वाटतं आणि मस्त एन्जॉय करते माझं काम पण मला काम करायला खूप आवडतं कधी मी कामाचा कंटाळा करत नाही इतकं सुंदर झालं इथं पाणी घालून दिलं आता इथंच मी प्लांट ठेवलेला आहे मस्त आणि झालं माझं क्लिनिंग बाथरूमचं
आणि आज नेमकी सुट्टी घेतली मी, दादा होता म्हणून. तर म्हटलं जाऊ दे आजच्या दिवस. तर बेलोची कामं सुट्टी अजिबात नाही, कारण की स्लीप आहे एवढ्या वाटायच्या आणि ते त्याच्यामध्येच वेळ जातो. आता पाहू, आता स्वयंपाक करायचे, नाश्ता वगैरे त्यांचा झाला. दादा गेला नाशिकला, तर बघेल आता नाश्ता केलेला आहे. आता काहीतरी असं करून घेणार मी. आणि सकाळी येताना मस्त काजू आंबा आहे ना, सकाळी आणले ते रमेशने. तर इथं पाहतो एक फ्रीजमध्ये ठेवला आहे, म्हटलं थंड झालं की आजविकला कापून देईल. तर उद्या अक्षय तृतीया आहे, तर मस्त छान आंबे आणलेत सणाचे. बघेल काय उद्या करेन, काहीतरी पुरणपोळी नाही करणार, काहीतरी वेगळं करेन. तर असं आहे. तुला थोडेसे नाश्त्याची भांडे आहे ते घासून घेते आणि मग बाकीचं आवडते. तर नाश्त्याची भांडे आहे ते घासून घेते मी पटकन. झालं माझं सर्व आवरून. सर्व आज आम्ही बाहेरच्या ना सर्व सोसायटी पण धुवून काढली. उद्या अक्षय तृतीया आहे ना, तर सर्व सोसायटी क्लीन केली आणि इथं पावचे कपडे वगैरे पण मशीन लावले. ते नंतर आता मी टाकून दिले. आद्विकला झोपून दिलं, जेवण वगैरे केलं, त्याला खाऊ घातलं. आणि इकडे इतकं पावसाचं वातावरण झाल्याने पाऊस इतका जबरदस्त भरलेला आहे, बहुतेक पाऊस पण पडेल. तर आता फक्त हवा सुटली आहे, हवा आणि वातावरण ढगाळ झालेलं आहे. तुम्हाला दाखवते.
इथे ढग पूर्ण ढग आलेले आहे आणि असं आहे धूळ 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 झाली आहे पूर्ण असं धूर आणि मस्त पाऊस भरला एवढं गार वाटतंय ना आणि दरवर्षी पावसाची थेंब पण पडते थोडे थोडे नॉर्मल पड भारी वाटते ना गार गार मस्त आता चला थोडंसं वरती जाऊन ये छान मस्त वाटते वरती पाऊस आला म्हणजे आता सुरुवात होते टिप 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 थेंब पडताय तुम्हाला दाखवते कशी पावसाचे थेंब पडताय आणि मस्त असं पाऊस पडतोय थोडंसं मी पावसामध्ये उभी राहणार खूप कारण की जेव्हा पाऊस पहिला म्हणजे पडतो ना घामोळ्या वगैरे येतात ना तर त्या घामोळ्यासुद्धा आपल्याला येत नाही तर मस्त मी आता थोड्या पावसामध्ये थांबणार आहे सुरुवात झालेली आहे मस्त छान गारगार वाटते चला तर मी नंतर बोलते माझं जरा कामं आहे तर मॅडमचा फोन आला तर ते जरा कामं करून देते आणि नंतर बोलते तुमच्याशी चला स्वयंपाक पण झालेला आहे मस्त स्वयंपाक रेडी आणि हे दिवजादादांनी वाडेकर बंधू सुप्रसिद्ध सातारी कंदी पेढे आणलेले आहे कंदी पेढे आहे तर हे आधी आद्विकने किती संपून टाकले जरा कसे टेस्ट करून सांगा छान आहे की नाही तर आता कंदी पेढे मी टेस्ट केले ते खूप छान लागत आहे आधी मी तर खूप खाल्ले आता जस्ट आमची जेवण वगैरे झाली आणि एवढं गरम होतंय ना अक्षरशः बापरे दुपारी पाऊस पडला पण त्याच्यानंतर इतकी उष्णता वाढली ना तर बापरे आता आमची जेवण वगैरे झाली आवरलं तर आता मी आम्ही वरती बसणार टेरेसवरती बसणार थोडंसं कारण की खूप गरमी आहे तर चला मग हा व्हिडिओ इथंच एंड करते हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय